सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत कुंभार गुरुजींचा सेवा कार्याबद्दल उचित सत्कार करण्यात आला। कुंभार गुरुजींनी सत्यशोधक पठडीतील आणि शिक्षणाच्या संदर्भात अनेक छोटी मोठी पुस्तके लिहिली। कुंभार गुरुजींनी महात्मा फुले आणि संत एकनाथ महाराजांच्या अस्पृश्यत्वधारक कार्यावर मुलांसाठी स्वतंत्र अशा 1 अंकी 2 नाटिका लिहिल्या। महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ही नाटिका 1953 साली प्रकाशित झालेली आहे। शाळांमधून मानवतावादाचा प्रचार करण्याच्या हेतून ही नाटिका गुरुजींनी लिहिली असून 1868 सालच्या उन्हाळ्यात महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील विहीर खुली केल्याचा मानवतावादी प्रसंगावर या नाटिकेची संहिता उभी आहे। या नाटिकेचे दिल्लीच्या भारत हरिजन सेवक संघानं हिंदीत रूपांतर करून देशाच्या या नाटिकेचं वितरण केलं। तर दुसरी नाटिका संत एकनाथ असून संत एकनाथांनी तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजलेला प्रसंग, गोदावरी नदीच्या वाळवंटात हरिजनाच्या मुलाला कडेवर घेण्याचा प्रसंग, पितृपक्षात महाराजांना भोजन देण्याचा प्रसंग आदी प्रसंग चितारले आहेत। तसेच दारुड्याचा संसार म्हणजे सत्यानाश, श्री तुकाराम महाराजांची शिकवणूक आदी सत्यशोधकी पिढीतील त्यांची ग्रंथसंपदा आहे। आयुष्यभर अडलेल्या नडलेल्यांची सेवा करणाऱ्या सत्यशोधक कुंभार गुरुजींचे 16 नोव्हेंबर 1981 रोजी निधन झाले। सत्यशोधक ब्राह्मणेतर लेखक खंडेराव गणपतराव कालेकर हे नारायण आश्रम मुंबई येथील सत्यशोधक असून 1928 साली त्यांचे सत्यशोधकांचा वेध अथवा जेथे जवळकरांस उत्तर ही पुस्तिका प्रसिद्ध झाली। दिनकरराव जवळकर यांनी जेधे जवळकर येथे ही कैफियत प्रसिद्ध केली। या पुस्तिकेला अच्युत बळवंत कोल्हाटकर यांनी प्रस्तावना दिली। प्रस्तुत प्रस्तावनेत कोल्हाटकरांनी सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्षावर अप्रस्तुत टीका केली। या टीकेला आरंभी कालेकरांनी संदेश आणि नवयुग पत्रांमध्ये लेख लिहून उत्तर दिले। या लेखाचीच प्रस्तुत पुस्तिका पुढे प्रसिद्ध केली। या पुस्तिकेला सत्यशोधक विचारवंत C.K. बोले यांची 1 पानी घोटीव प्रस्तावना लाभली आहे। सत्यशोधक समाज हा सत्याचा पक्ष असून हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी स्थापन झाल्याचं सांगून प्रसंगी महात्मा फुले आणि महात्मा गौतम बुद्धांच्या कार्याचे दाखले दिलेत। सत्यशोधक समाज कर्मकांड नसून प्रार्थना समाज आणि आर्य समाजापासून वेगळा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच सत्यशोधक चळवळ जनतेची चळवळ असून जनतेसाठी स्थापन केल्याचं म्हटलंय। राष्ट्रीय एकात्मतेसाठी सत्यशोधक चळवळ आवश्यक असल्याचं त्यांनी नोंदविलंय। सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोड नदी येथे इसवी सन 1820 मध्ये झाला। त्यांचे वडील बाळोजी कालेवार हे ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात शिपाई होते। सेवानिवृत्तीनंतर ते कपडे विक्रीचा व्यवसाय करत असत। वडिलांच्या निधनानंतर व्यंकू बाळोजी यांनी तडक मुंबई गाठली। आरंभी बांधकामावर बिगारी काम म्हणून काम केलं। बिगारी, गवंडी, मिस्त्री पाहता पाहता ते इमारत बांधकामाची कंत्राटे घेऊ लागले। इसवी सन 1865-66 दरम्यान त्यांनी कामाठी पुऱ्यातील 3ऱ्या गल्लीत घर बांधले। इसवी सन 1877 ला भंडारदरा जलाशयाचं बांधकाम भागीदारीत पूर्ण केलं।